मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की शेतकऱ्याला 3800 रुपये दर भेटलाच पाहिजे। जर अजूनही तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर सगळ्यात पहिला या व्हिडिओवरती क्लिक करा आणि हा व्हिडिओ आधी बघा। इथे मी सांगतो की कारखानदाराला 4950 रुपये पर टन इतका प्रॉफिट होतो। तर तो शेतकऱ्याला म्हणजे तुम्ही स्वतःला विचारा की हा तुम्हाला किती भेटतो। जर 3800 रुपयानं जर तुमचा कारखाना तुम्हाला जर हप्ता देत असेल म्हणजे त्याचं प्रॉफिट होतं 262 कोटी आणि तुम्ही विचार करा तुम्हाला किती आला 3100 ते 3200 रुपये पर टन इतकाच आला असेल। म्हणजे विचार करा साधारणतः कारखानदारांनी 300 कोटी रुपये मागल्या वर्षीच्या हंगामात मिळवलेले आहेत। 2 दिवसापूर्वी न्यूज आली की ऊसाच्या दराची कोंडी फोडली, त्याच ऊसानं कोंडी फोडणाऱ्याला फोडायला पाहिजे। आता प्रश्न पडतोय की शेतकऱ्यांना हे लोक मूर्ख समजतायत काय? जिथं शेतकऱ्यांचा अधिकार होता 228 रुपये पर टन तिथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं 100 रुपये मागितलं आणि शेतकऱ्यांना भीक दिली 50 रुपयांची। होय तुम्ही करेक्ट ऐकताय, मी 228 रुपये बोलतोय। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कसं काय ते तुम्हाला सांगेन आणि आज याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की तुमच्या ऊसाच्या दरावरती कारखानदार किती रुपये मिळवतो। कारखानदार एवढा प्रॉफिट कमवूनही तो त्याच्या शेतकऱ्याला देत नाहीये, तो त्याच्या पदाधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना लाख लाख दीड लाख रुपये पेमेंट देऊन शेतकऱ्याचे हजार रुपये चोरतो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आज आपण सगळ्या गोष्टी उघडणार आहे ज्या आजपर्यंत लपून राहिलेल्या आहेत। शेतकऱ्याला किती प्रॉफिट होतो, कारखानदाराला किती प्रॉफिट होतो। तुम्हाला मी एक साधं उदाहरण सांगतो, बघा तुमच्या डोक्यात गेलं तर। समजा तुमचं एक कपड्याचं दुकान आहे, तुम्ही त्या दुकानाचं मालक आहात, तुमच्याकडे एक गिराईक येतं आणि त्या शर्टची प्राइस तुम्ही सांगता 500 रुपये। तो काय करतो, तो साधारणतः बोलतो की 400 किंवा 450 पर्यंत तो शर्ट मला द्या। त्यानंतर तुम्ही काय कराल, तुम्ही ठीक आहे तुम्ही काहीतरी भाव करा की 480 ला देतो 470 ला देतो, तो शर्ट तुम्ही त्याला द्याल। पण समजा त्यानं जर बोलला, समजा त्या गिरायकानं जर सांगितलं की नाही ह्या शर्टची प्राइस फक्त 200 रुपये आणि हा शर्ट तुम्हाला मला द्यावाच लागेल, तुमच्याकडे पर्यायच नाहीये, तुम्ही काय कराल? मग तुम्ही त्या गिरायकाला सरळ सांगाल की इथून बाहेर जा, आम्हाला तुला विकायचाच नाहीये। मग कारखानदारांच्या बाबतीत का एवढा शेतकरी प्रेमाने घेतोय गोष्टी? शेतकरी आपला माल कवडी मोलाच्या रूपात का विकतोय कारखानदारांना? आज आपण सगळ्या गोष्टी बाहेर आणणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मी आहे दीपक झेंडे, तुम्ही आहात चोर भाऊ या चॅनलवरती। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल पहिला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा। मी एक इंजिनियर आहे आणि मी फक्त डेटावरती विश्वास ठेवतो, ना की कोणत्याही इमोशनवरती। 3100 रुपये 3200 रुपये 3300 रुपये नाही, कोणता प्रॉफिट किती होतो, शेतकऱ्याला किती भेटला पाहिजे याचा सगळा डेटा आज मी घेऊन आलोय आणि मी तुमच्या समोर ठेवणार आहे। तुम्हालाही कळेल की कारखानदार किती रुपये मिळवतात आणि शेतकऱ्यांना भीक दिली जाते। सगळा डेटा आज आपण बघणार आहे। चला तर मग सुरू करूया। सगळ्यात पहिला मी तुम्हाला सांगतो की अण्णा हजारेंनी एक कायदा आणलेला माहिती अधिकार म्हणून। या कायद्याच्या आधारे तुम्ही तुमच्या कारखानदाराला एक सिंपल गोष्ट विचारायची आहे की या वर्षीचा ऊस गाळप किती झाला। प्रत्येक कारखान्यात हा साधारणतः 2 लाख मेट्रिक टन इतका तरी होतोच आणि जर 2 लाख टन झालेला असेल तर आणि त्याचा बिझनेस साधारणतः 1200 कोटी इतका झालेला असतो। तर कारखान्यातील सगळ्या साखरेपैकी 20% साखर जाते हे घरगुती वापरासाठी, म्हणजे दुकानात जाते आणि ती तुमच्या घरापर्यंत पोहोचते। दुसरी गोष्ट म्हणजे 80% साखर ही इंडस्ट्रीमध्ये औद्योगिकमध्ये जाते। 20% साखर जर दुकानात जात असेल तर ती साधारणतः किती होते 1.9 लाख मल्टिप्लाय बाय 0.2 म्हणजे किती होतं 0.38 लाख टन। 0.38 लाख टनावरती जर तुम्ही 40 रुपयाने हिशोब केला तर साधारणतः तो जातो 152 कोटी रुपये आणि जी औद्योगिक वापरासाठी 80% साखर जाते तर 1.9 लाख टन चा 80% जर तुम्ही काढला तर तो होतो 1.52 लाख मेट्रिक टन इतका। जर तुम्ही विचार केला की 1.52 लाख जर मेट्रिक टन इतका 65 रुपयानं जर इंडस्ट्रीमध्ये विकला तर तो किती होतो, तो होतो 988 कोटी रुपये। या दोन्हीची जर तुम्ही बेरीज केली तर तुमच्या लक्षात येईल हा आकडा जातो साधारणतः 1140 कोटी इतका। हा झाला एका वर्षाचा कारखान्याचा टोटल बिझनेस, ज्यामध्ये मी तुम्हाला जीएसटी इन्क्लूड सांगितलाय। तुम्ही 40 रुपये साखर जीएसटी सगळा टॅक्स पकडून देत असता, त्याच पद्धतीने इंडस्ट्रीमध्ये सुद्धा 65 रुपये म्हणजे सगळे टॅक्स इन्क्लुडिंग असतात। ज्या वेळेस ऊसाच्या नफ्या तोटाचा विषय येतो त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचे 3 मुद्दे येतात, ते म्हणजे ऊसाचा गाळप, दुसरा म्हणजे एफआरपी, तिसरा म्हणजे आरएसएफ। 2022-23 साली जुन्या पद्धतीप्रमाणे
FRP काढला जायचा, पण या वर्षी FRP आणि RSF दोन नवीन काय मुद्दे आहेत आणि त्याच्यावरती डिपेंड आहे की ऊसाचा दर शेतकऱ्याला भेटणार किती. सगळ्यात पहिला आपण ऊसाचा गाळप बघूया. जर आपण पकडला तर 1.92 लाख मेट्रिक टन इतका, तर त्याचा उतारा निघतो 11%ने आणि त्याचे 11% किती होतात तर साधारणतः होतात ते होतात 0.1727 कोटी मेट्रिक टन इतके. हा आकडा तुम्ही लक्षात ठेवा, कारण हा आकडा सगळ्यात महत्वाचा आहे. हा आपल्याला लागणार आहे. हा आकडा तुम्ही लक्षात ठेवा, कारण हा आकडा सगळ्यात महत्वाचा आहे ऊसाचा दर आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या हप्त्यावरती. दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे FRP. आता FRP कसा काढतात? FRP काढतं हे सरकार. आता जुन्या पद्धतीप्रमाणे म्हणजे 2022-23 साली जुन्या पद्धतीप्रमाणे FRP काढला गेलेला, तो काढलेला 10.25% इतका, म्हणजे FRP काढलेला 3050 रुपये. आता तुम्ही विचार करा की तुमच्या कारखान्यानं तुम्हाला किती हप्ता दिला, 2100, 2200, 2300 आणि सगळा कारखाना ऑलरेडी मारून गेलेला आहे. आणि त्या 3050 जर तुम्ही 1% काढला तर तो होतो 305 रुपये. तुम्ही एक बारीक विचार करा, तुम्ही तुमच्या शेतात जावा आणि एका गुंठ्याच्या ऊसाकडे जरा बघा, त्याची किंमत फक्त 305 रुपये तुम्हाला भेटते. त्याच्याऐवजी तुम्ही जर तो ऊसाचा गाडा जर लावला रस्त्यावरती, दिवसाचे तुम्ही त्याच्यातून 1000-1500 रुपये सहज काढू शकता. आणि यामध्ये आणखीन एक विषय असतो तो म्हणजे जास्तीचा FRP. हा जास्तीचा FRP काय असतो? जो 1% म्हणजे 305 रुपयावरती 0.75% म्हणजे तो होतो 288 रुपये, जो मागल्या वर्षीचा आहे. जर तुम्ही जर विचार केला असेल, स्वाभिमानी शेतकरी संघटना 100 रुपये साखर कारखानदारांसाठी मागण्यासाठी कोल्हापुरात रस्त्यावरती ठिय्या मांडून बसलेली. हा आकडा गरीब शेतकऱ्याला, अडाणी शेतकऱ्याला कधीही समजणार नाही. तो होता 288 रुपये. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 100 रुपये मागितले आणि शेवटी साखर कारखान्याने शेतकऱ्यांना भीक दिली 50 रुपयांची. शेतकऱ्याला काहीही माहित नाही त्याच्या हक्काचे रुपये किती आहेत आणि त्याला येत आहेत किती. त्याला 50 रुपये आले. साधारणतः तुम्ही विचार करा, एखाद्याचा 1 एकर जर ऊस असेल तर हा टोटल FRP किती होतो? 3050 प्लस 288 रुपये, हे होतात 3278 रुपये. एवढं ऍक्च्युली शेतकऱ्याच्या हक्काचं होतं मागल्या वर्षी, पण तो किती भेटला हे तुम्हीच बघा. आणि तिसरा मुद्दा येतो म्हणजे RSF. नवीन कायद्यानुसार हा RSF काय आहे हा सगळ्यात पहिला जाणून घेऊया. RSF मध्ये मेन 2 मुद्दे येतात. पहिला पॉइंट येतो तो म्हणजे जेवढी साखर कारखान्याने विकली आहे, जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय, घरगुती आणि डोमेस्टिक मिळून 1140 कोटींचा व्यवहार हा कारखाना करतो. त्याची त्या 1140 कोटींच्या 75% म्हणजे ते होता साधारणतः 855 कोटी रुपये. यामध्ये दुसरा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे साखरेचं उत्पन्न, जे 1140 कोटी जे आपण सुरुवातीला पकडलेलं, त्यानंतर जे साखरेपासून प्रायमरी प्रोडक्ट्स निघतात ते म्हणजे बगॅस, मळी, त्यानंतर प्रेसमड, ह्या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन शेतकऱ्यापर्यंत काही % न पोहोचलं पाहिजे असं गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे. पण तुमचा कारखानदार तुमच्यापर्यंत हे पैसे पोहोचवतो का याचा जरा हिशोब करा. आपण बगॅसचं कॅल्क्युलेशन बघू. बगॅस 4% तयार होतं प्रत्येक टना पाठीमागाने, तो विकला जातो 1500 रुपयाने. जर याचं कॅल्क्युलेशन जर तुम्ही करायचं म्हटलं तर हे होतं म्हणजे ऊसाचा गाळप इंटू 4% इंटू 1500 रुपये, म्हणजे हे होतात 10,36,00,000 रुपये. आता हिशोब करूया मळीचा. मळी 4% तयार होते प्रत्येक टना पाठीमागे आणि ही विकली जाते 6500 रुपये पर टन इतकी. तर ह्याचा हिशोब होतो 44.39 कोटी इतका. आणि असं जर प्रेसमेडचं बघितला तर तो 4% 300 रुपयाने विकला जातो आणि त्याचं कॅल्क्युलेशन होतं साधारणतः 2,07,00,000 रुपये. तर गव्हर्नमेंट रूल काय सांगतो तर साखर, मळी, बगॅस आणि प्रेसमड या सगळ्यांचं जर कॅल्क्युलेशन केला तर ते म्हणजे साखर 1140 कोटी, बगॅस 10.36 कोटी, मळी 44.39 कोटी, तर प्रेसमड 2.7 कोटी. हे सगळं मिळून होतं 1197.33 कोटी. 1197.33 कोटीच्या 70% म्हणजे किती होतात जरा बघा, ते होतात 838 कोटी इतके. RSFचा रूल सिंपल आहे, तो म्हणजे हा पहिला रूल आणि जो दुसरा रूल, ज्यामध्ये सगळ्यात मोठी जी व्हॅल्यू जी असेल म्हणजे या जी साखर विकली गेली 75%, त्याचं किती होतात तर 855 कोटी. आणि या दुसऱ्या लॉ नुसार साखर आणि या बाय प्रोडक्टचं सगळं मिळून जे किती होतात 838 कोटी. या दोन्हीच्या मध्ये जर बघितलात 855 कोटी
कोटी ही मोठा आकडा आहे. तर गव्हर्नमेंट काय सांगतं, शेतकऱ्याला 855 कोटीच्या हिशोबाने FRP द्यायचा. जर RSF 855 रुपयांनी जर पकडला तर त्याला तुम्ही जेवढा ऊसाचा गाळप झालेला आहे, म्हणजे जर 885 ला जर 0.1727 जर डिवाइड केला तर तो येतो 4,950 रुपये पर टन. आणि तुमच्या हातामध्ये किती येतात जरा साधारणतः विचार करा. मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की शेतकऱ्याला 350 रुपये दर भेटलाच पाहिजे. जर अजूनही तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर सगळ्यात पहिला या व्हिडिओवरती क्लिक करा आणि हा व्हिडिओ आधी बघा. इथे मी सांगतोय की कारखानदाराला 4,950 रुपये पर टन इतका प्रॉफिट होतो. तर तो शेतकऱ्याला म्हणजे तुम्ही स्वतःला विचारा की हा तुम्हाला किती भेटतो. जर 350 रुपयेनं जर तुमचा कारखाना तुम्हाला जर हप्ता देत असेल म्हणजे त्याचं प्रॉफिट होतं 262 कोटी. आणि तुम्ही विचार करा तुम्हाला किती आला, 3100 ते 3200 रुपये पर टन इतकाच आला असेल. म्हणजे विचार करा साधारणतः कारखानदारांनी 300 कोटी रुपये मागल्या वर्षीच्या हंगामात मिळवलेले आहेत. हे सगळं कॅल्क्युलेशन जर तुम्ही बघितलात तर हे शेतकऱ्याच्या थोडंसं डोक्याच्या बाहेरचं आहे, म्हणून शेतकरी जास्त विचार करत नाहीये. पण याचा विचार नक्कीच झाला पाहिजे, कारण प्रतापगड आणि थेऊरमधल्या कारखान्यामध्ये मिळून 15 सदस्यांची कमिटी बसलेली आणि या कमिटीनं 5 वेळा मीटिंग केलेली आहे. शेतकऱ्याला कितीने हप्ता देऊ शकतो तर त्यांनी कॅल्क्युलेशन काढलेलं आहे की 5,000 रुपयेने. हे मी नाहीये सांगत, हे तुम्ही न्यूज बघा. ही लोक R&D करून बसलेली आहेत. R&D म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट, जी ऊसाच्या बाबतीत रिसर्च अँड डेव्हलपमेंट करतात. कारखाना आणि मार्केट रिसर्च, मार्केटचा दर, कारखान्यातला होणारा खर्च आणि शेतकरी करणारा उत्पन्न, याचं सगळं कॅल्क्युलेशन एका ठिकाणी होतं, त्याला R&D म्हणतात. आपण कोणत्याही इथं बातम्या देत नाहीये, तर आपण आतल्या गोष्टी बाहेर आणण्याचा प्रयत्न करतोय. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच शेअर करायला विसरू नका. आणि